आज अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित त्यांनी अगदी 2-3 दिवसापूर्वीच आपल्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळला आमचे महामहिम राज्यपाल माननीय राधाकृष्णनजी, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। शिक्षण मंत्री आमचे मित्र दीपक केसरकरजी, आमचे दुसरे मित्र ज्यांची संकल्पना या कार्यक्रमासाठी आहे आणि त्याचे खूप कष्ट या ठिकाणी आहेत, ते मंगलजी, या विभागाच्या सचिव प्रधान सचिव कुंदन मॅडम, ते जर्मनीहून आलेले त्यांचे जर्मनीचे कॉन्सुलेट, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। आज 9 ऑगस्ट, आज क्रांती दिन। 6 दिवसांनी आपण आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत आणि म्हणून क्रांती दिनाच्या निमित्ताने आपल्याला निश्चित सरांचं स्मरण या ठिकाणी करावं लागेल की ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या संसाराची रांगोळी केली, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, अनेक जण हुतात्मे झालेत, हसत हसत फासावर गेलेत आणि त्यांच्या या बलिदानातून आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणून आपण हा आजचा दिवस या ठिकाणी बघू शकतोय। आज देश 11व्या नंबरवरून आपली अर्थव्यवस्था आता 5व्या नंबरवर आली। माननीय मोदींनी सांगितलेलं आहे की आता आपल्याला 3ऱ्या नंबरवर आपल्याला जायचं आहे आणि निश्चित या क्रांतिकारकांची आठवण आज आपल्याला करावी लागेल। त्याची आठवण आपण नाही केली तर मला वाटतं ते योग्य होणार नाही आणि म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। दुसरा आज नागपंचमी आहे, मला माहीत नव्हतं पण आपण त्या ठिकाणी बोला आज नागपंचमी, नागाला दूध पाजतात। मी लहानपणी शाळेत होतो त्यावेळेला असं सांगितलं तर मी असं ऐकायचो की आज नागाला दूध पाजलं की तो 12 महिने आपल्याला चावत नाही असं म्हणायचे आणि म्हणून आम्ही दुधाचे तांब्यामध्ये, माझ्या घरी म्हशी वगैरे, तर मी शेतकऱ्यांचा मुलगा ग्रामीण भागातला, मी दुधाचा आईला भांडून गुपचूप चोरून दुधाचं एक भांडं घ्यायचो, तांब्या छोटा, आणि त्यात नाग कुठे सापडतं कोण, आम्ही शेतकरी, आम्ही शेतामध्ये जायचो बघायचो, नाही तर आम्ही गारुड्याला शोधायचो, तो दूध घ्यायचा त्याच्या भांड्यात टाकून घ्यायचा, पण तो नाग काही त्याला काही तोंड लावत नव्हता, साप काही दूध पित नाही माझ्या माहितीप्रमाणे, पण एक समजूत आहे आमच्याकडे, आमची एक परंपरा आहे, तो श्रद्धेचा एक भाग आहे। आज नागपंचमी या ठिकाणी, पण तुम्ही तसं काही करू नका, नाग वगैरे काही शोधू नका, अन्यथा नाग दूध पाजल्यावर चावत नाही असं कधी होत नाही। पण आज आजचा कार्यक्रम हा अतिशय आगळा वेगळा आहे। माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते आज अतिशय एक अभिनव कार्यक्रम, दीपक केसरकरांना मी मनापासून धन्यवादच देईल। एक परंपरागत शिक्षण पद्धती आमच्यामध्ये, आता मी पण ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, मी टुरिझम खात्याचा मंत्री आहे, मी स्पोर्ट्स मिनिस्टरसुद्धा होतो। काही दिवसापूर्वी माझं ते खातं गेलं, पार्टनर वाढले म्हणून आमचं खातं गेलं, तो भाग जाऊ द्या, आमच्याकडे नवीन पार्टनर आले की आमचे खाते बदलत असतात। मंगलजींकडे पण टुरिझम होतं, ते माझ्याकडे आलं, माझ्याकडचं खातं दुसरीकडे गेलं, पण दीपकजी एक म्हणजे परंपरागत शिक्षण पद्धती, शाळा चाललेली आहे, शिक्षक शिकवत आहेत, पगार घेत आहेत, मुलं येत आहेत, होमवर्क करत आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मुलांना नवीन शिकता आलं पाहिजे, त्याचं जनरल नॉलेज वाढलं पाहिजे आणि त्या उद्देशाने दीपकजींनी खूप मेहनत घेऊन, म्हणजे त्यांचा पाठपुरावा इतका होता की मी तुम्हाला सांगू शकत नाही। आम्ही त्यांना हसायचो की बाबा काय त्यांनी लावलं आहे, माझी शाळा, सुंदर शाळा, परिश शाळा, स्वच्छ शाळा, पण आज आम्हाला कळतं आहे की त्याचा किती उपयोग या ठिकाणी आहे। आज कोट्यावधी विद्यार्थी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत आणि भाग घेत आहेत म्हणजे दुसरं नाही तर त्यांना पुढे भविष्यासाठी, त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी अतिशय चांगली शिकवणूक त्यातून मिळते। परसबाग हा विषय खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे। आम्ही खरं म्हणजे आता मुंबईत ते परसबाग वगैरे शक्य नाही आपल्याकडे, आपण गच्चीवर कोणाची असेल, फार वरती राहत असेल तर टेरेसवर 2-3 कुंड्या ठेवून तुम्हाला भाजीपाला करता येईल, पण ग्रामीण भागासाठी तर आमच्यासाठी तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे। मुलांना आतापासून शिक्षण दिलं गेलं पाहिजे, रासायनिक खतापासून आपल्याला कसं मुक्त करता येईल, पेस्टिसाईड आम्ही जे वापरतोय तेच खातोय, त्यातून कॅन्सरचे किती रुग्ण वाढत आहेत, किती आजार वाढत आहेत, त्यातून आम्हाला मुक्त कसं, हे मुलांना आतापासून जर आम्ही शिकवलं तर ते पुढे काहीतरी भविष्यामध्ये आत्मसात करतील। अन्यथा आजकाल पेस्टिसाईडचा इतका वापर चाललेला आहे की तुम्ही कल्पना करू शकणार नाही। आम्ही शेतकरी आहोत, जळगाव जिल्ह्यातला आहे मी, आमच्याकडे खूप मोठी शेती असते,
पण माझे वडील शेतकरी, डबल BSc ॲग्रिकल्चर माझे वडील स्वातंत्र्यपूर्व काळातले, त्यामुळे माझा शेतीचा खूप जवळचा संबंध आहे. पण इतकं पेस्टिसाईड, इतकी रासायनिक खतं आम्ही त्यात वापरतो आहोत आणि म्हणून हे बंद होणार आहे की नाही, हे कमी होणार आहे की नाही, अन्यथा कॅन्सरचे पेशंट दिवसेंदिवस एवढे वाढत आहेत आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की फक्त पेस्टिसाईड आहेत. आम्ही बघतो हिरव्यागार भाज्या आहेत, कलरबाज भाज्या आहेत, काय वेगवेगळ्या रंगाच्या सगळ्या त्या कॅप्सिकन मिरच्या येत आहेत वगैरे, पण त्यात पेस्टिसाईड एवढं आहे. आजकाल आपण जे वॉटरमेलन आम्ही खातोय, मस्कमेलन जे खातोय, त्याच्यामध्ये सुद्धा इंजेक्शन गोड लागावं म्हणून त्यांनासुद्धा इंजेक्शन दिलं जातं, त्याची साईज वाढावी म्हणून आमच्याकडे त्यांच्यामध्ये सुद्धा इंजेक्शन देतात. वांगी आपण मोठी खातो भरताची, त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं. भोपळा मोठा झाला पाहिजे त्याच्यात इंजेक्शन द्या. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये आजकाल इंजेक्शनचा वापर होतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या गोष्टी आता बंद झाल्या पाहिजेत, दूर झाल्या पाहिजेत आणि म्हणून आपलं आरोग्य पुढे व्यवस्थित राहणार आहे. आणि त्याची जी शिकवण आहे ती आत्तापासून जर दिली गेली तर मला वाटतं त्याचा उपयोग पुढे भविष्यामध्ये या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वाचनालयाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं, वाचनालय आजकाल विद्यार्थ्यांना त्याच्या शाळेतलं शिक्षण, त्याचा अभ्यास, याच्या पलीकडे काय, शाळेमध्ये शिकायचं, घरी जाऊन परत होमवर्क करायचा, तोच गृहपाठ करायचा, तेवढंच लिहायचं, तेवढंच, पण त्याच्या पलीकडे काय, आम्ही साहित्य वाचत नाही. महापुरुषांच्या आम्ही बद्दल आजकालच्या पिढीला जर पुढे तर सावरकर कोण, सुभाषचंद्र बोस कोण, विवेकानंद कोण, म्हणजे मला वाटतं पुढची पिढी जी आमची येणार आहे ती या लोकांना ओळखणार आहे की नाही. भगतसिंग कोण, राजगुरू कोण, हे त्यांना कोण सांगणार आहे. आणि हे जोपर्यंत आपण त्यांना सांगणार नाही, या लोकांनी देशासाठी काय काय हा जो प्रश्न केल्यात, कसे आसरसत फासावर गेले, तोपर्यंत या देशाविषयीची किंमत, त्यांची आत्मीयता या लोकांमध्ये कधी जागृत होऊ शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं की हे शिकवलं गेलं पाहिजे. आणि दीपकजींनी तेच हेरलं आणि त्यातून त्यांनी अतिशय सुंदर, म्हणजे वाचनाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पर्धा सुरू केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचले पाहिजेत, साहित्य वाचलं पाहिजे. आणि म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. माझ्या माहितीवर 4-5 विषय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हे विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. याची जाणीव तर आम्हाला सगळ्यांना मंत्रिमंडळामध्ये सुद्धा व्हायला लागली आणि लोकांनाही व्हायला लागली. आणि म्हणून मनापासून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. जर्मनीच्या बाबतीमध्ये तर मी गेल्या वर्षी गेलो होतो, त्यावेळेला दीपकजीसोबत आम्ही मागे पुढेच होतो. मी क्रीडा मंत्री होतो, त्यावेळेला फुटबॉलच्या टीमला आमच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावं, शाळेतल्या विद्यार्थ्यांना. त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही विद्यार्थी ओळखले, अगदी गडचिरोलीपासून, चंद्रपूरपासून आदिवासी भागातले विद्यार्थी आम्ही शोधले आणि त्यांना सगळ्या शाळांची स्पर्धा करून फुटबॉलची, जर्मनीचे ट्रेनर त्या ठिकाणी आलेत, त्याचे कोच त्या ठिकाणी आले, त्यांनी त्यांची निवड केली. निवड करताना असं नाही हा वशिल्याचा घ्या, याचा मुलगा घ्या, नेत्याचा घ्या, पुढाऱ्याचा घ्या, अधिकाऱ्याचा घ्या, असं नाही, तर त्यांनी त्यातून सिलेक्शन केलं आणि त्यांना आम्ही जर्मनीला घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना 10 दिवसाचं ट्रेनिंग दिलं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांबरोबर त्या ठिकाणच्या. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं झालं पाहिजे. आणि यात सगळ्यात अभिमानाची आनंदाची गोष्ट काय, तर त्या फुटबॉल टीमचा जो कॅप्टन आम्ही केला तो गडचिरोलीचा एक आदिवासी दुर्गम भागातला विद्यार्थी त्या ठिकाणी झाला. आदिवासी भागात आदिवासींचा मुलगा, म्हणजे त्यांच्यामध्ये तो टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये तो गुण आहे, पण तो आपण शोधला पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो. आज तो लीडर कॅप्टनशिप त्या ठिकाणी त्या टीमची करतो आहे. 14 वर्षाचे आतले ते मुलं होते. आणि म्हणून मोठ्या अशा पद्धतीने आपण जर अशा वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं तर यातून नवीन विद्यार्थी, नवीन सगळे गोष्टी समोर येतील. पण जर्मनीच्या बाबतीत मी सांगेल की अतिशय चांगला उपक्रम, म्हणजे दीपकजींनी इतका आग्रह धरला, मंगलजींनी इतका आग्रह धरला या बाबतीमध्ये. आणि आता आमचे 10,000 विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. त्याच्या आधी मी दीपकजी आपल्याला सांगेल की आमचे एक मित्र या ठिकाणी बसलेत, ओंकार कुठे आहेत, त्या ठिकाणी ते ओंकार कलवडे या ठिकाणी आहेत. जर्मनीला गेलो मी त्यावेळेला ते मला भेटले. ते नगरचे राहणार आहेत, ग्रामीण भागातले आहेत. ते नोकरीच्या शोधामध्ये जर्मनीला गेले, नोकरीच्या शोधामध्ये जर्मनीला गेले आणि त्या ठिकाणी ते नोकरी करता करता आता हजारो लोकांना नोकरी देणारे झालेले आहेत. हजारो लोकांना त्यांनी नोकरी दिलेली आहे. 7-8 देशामध्ये त्यांचे ऑफिस आहेत, त्यांचे कार्यालय आहेत. आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं मला आश्चर्यच वाटलं. म्हणतात नगरून आले, कुठे काय काय करता तुम्ही, कुठे नोकरी करता? म्हणे मी नोकरी नाही करत साहेब, म्हणे मी नोकरी देतो म्हणे लोकांना. म्हटलं कसं काय? काय नाही म्हणे मी इथे आलो, रमलो, त्यांची भाषा शिकलो आणि नंतर हे करत करत मी आज माझा, त्यांनी इतके देश मोजले माझ्या लक्षात पण नाही, इतके देश मोजले की त्या ठिकाणी माझ्या आता ब्रँचेस आहेत, माझे ऑफिस आहेत. आणि त्या ठिकाणी जाऊन सगळ्या आपल्याकडचे विद्यार्थी मी आणतो, आपल्याकडचे शिकलेले विद्यार्थी मी आणतो. मग IIT असतील, पॉलिटेक्निक असतील, इंजिनियर असतील, वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, नर्सिंग क्षेत्रातले असतील. आणि सगळ्यांना मी त्या ठिकाणी नोकऱ्या लावून देतो. मी माझ्या जामनेरमध्ये त्यांचा उपयोग करून घेतला. मी त्यांना माझ्याकडे बोलवलं. माझी 80 मुलं आता या 8-15 दिवसामध्ये तर जर्मनीला जातील.
मी त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांनी लोकं बोलवले तिकडनं, त्यांनी त्याला जर्मन भाषा शिकवली आणि आता माझ्याकडचे जवळ 80 मुलं या मला वाटतं आठवड्यात 15 दिवसामध्ये आता जर्मनीला पहिल्यांदा, म्हणजे आपल्यापेक्षा दीपकजी माझा नंबर पहिला आहे, मी त्यांना जर्मनीला त्या ठिकाणी पाठवत आहे. 3 लाख 4 लाख रुपये पगार आहे, 2 लाखात खर्च होईल, 2 लाख रुपये वाचतील ना, घरी पाठवतील. आज आमच्याकडे किती प्रॉब्लेम आहेत. आज आमच्याकडे इंजिनियर झालेले मुलं 10,000 रुपयासाठी आमच्या मागे हजार रिझ्यूम आमच्याकडे पडलेत. MBA झालेले विद्यार्थी, फायनान्स MBA, मला नोकरी पाहिजे, त्याचं वडील येतं फायनान्समध्ये MBA झाला आहे, त्याला बिचारा शेतकरी समजत नाही, ग्रामीण भागातला त्याचा बाप आहे, तो म्हणतो माझा मुलगा एवढा शिकला आहे पण त्याला 10,000 रुपयेसुद्धा कोणी देत नाही. मी तुम्हाला सांगतो, इतकी वाईट परिस्थिती आमच्याकडे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही शासनाने, एकनाथजी आहेत, देवेंद्रजी आहेत, दादा आहेत आणि विशेष करून दीपकजी आणि मंगलजी यांनी पुढाकार घेतला आणि आम्ही ठरवलं की आता आम्ही किती 5 लाख विद्यार्थी, आपण किती सांगितलेलं आहे पुढचं टार्गेट, किती 4 लाख विद्यार्थ्यांना मला तर जर्मनीला त्या ठिकाणी पाठवायचं रोजगारासाठी. आणि मला वाटतं एवढा चांगला पगार मिळाला, 1,00,000-2 लाख जर सेव्हिंग झाले, इथे 10,000मध्ये तो भाड्याला पुरवत नाही, त्याला पेट्रोलला पुरवत नाही, खात्यामध्ये की राहत नाही, जेमतेम तो खातोय. मला वाटतं याशिवाय तर आपल्याला पर्याय नाही. माझं भाषण थोडं लांबतं आहे, सॉरी, माननीय राज्यपालजी या ठिकाणी बसलेले आहेत, पण प्रॅक्टिकल मी बोलतो आहे, याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्या विद्यार्थ्यांना आपल्याला त्या ठिकाणी तिकडे पाठवावं लागेल, त्यांना रोजगार निर्माण करून द्यावा लागेल आणि अतिशय चांगला उपक्रम यासाठी माननीय केसरकरजी, माननीय लोढाजी यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे. आमचे अधिकारी त्या ठिकाणी कष्ट करतायत, मेहनत घेत आहेत, त्याबद्दल मनापासून त्यांचं मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा आज 9 ऑगस्ट आहे, नागपंचमी आहे, त्याची आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.